जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. मी अश्विनी, माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण आहे ना, स्वारींच्या आज्ञेप्रमाणे एक मी तुम्हाला कथा सांगणार आहे ना. एक आहे ना, म्हाताऱ्या आजी होत्या, खूप सारख्या म्हणायच्या की मी आहे ना सद्गुरूंना म्हणजे निवेदन करायच्या. त्यांच्या घरात सगळेजण बैठकीला जात होते सद्गुरूंच्या, आणि ते स्वारींना रोज निवेदन करायच्या की मी बैठकीत येईन, मी बैठकीत येईन, मी बैठकीत येईन. असं त्यांचं नेहमीचं चाललेलं असायचं. उपासना करीन, बैठकीत. घरामध्ये इतके सगळे लखपती होते बरं का त्यांच्या. मग आजीबाईचं कसं संसारातनं मोह सुटतच नव्हता है ना. तर मग एक दिवशी असं करत करत का नाही, मावशींना वाटायला लागलं सून यावं, मग मी जाईन. मग वाटायला लागलं, मग सून आली की नातू आला, मग नातू थोडे मोठे झाल्यावर मग मी जाईन. असं करत 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 मग त्या काही जायच नाही लागल्या. त्यांना काही जाणं झालंच नाही, त्यांनी काही पाय उचललाच नाही है ना. जसं भक्ताला वाटतं भगवंताने आपली इच्छा पूर्ण करावं है ना, वाटतं ना. प्रत्येक भक्ताला, प्रत्येक दासाला काय वाटतं, माझ्या स्वारींनी मला हे द्यावं, माझ्या स्वारींनी मला ते द्यावं, सर्व काही द्यावं. पण स्वारी पण उपासनेचा भुकेजलेला आहे ना है ना, भक्तीचा भुकेजलेला आहे भगवंत है ना. तुम्ही त्यांना आशा दाखवता, आज येते उद्या येतो, उद्या उपासना करते, आज करते, उद्या करते, असं करत 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 काय करता, करत नाही. अशामध्ये काय होतं, वेळ निघून जाते. तुम्ही खरं सांगा, खरं उपासना, खरं भगवंताची पूजा कोणत्या वयात केली पाहिजे? बालपणापासून, जे आपले म्हणजे जसं आता बालपण आहे, परत नंतरनं एक युवा वय येतं है ना, नंतरनं लग्न होतं. तर ह्या दरम्यानच उपासना केली पाहिजे, बालपणापासून मध्यंतरमध्ये है ना. 40पर्यंतच उपासना करायला पाहिजे. 40-50च्या नंतरनं उपासना करताना आपण जेव्हा राम म्हणेन ना, तर शब्द वेगळेच यायला लागतात. त्याच्यामुळं खरं तर असं सांगितलेलं गेलेलं आहे ना. कारण आपल्या समर्थांनी ग्रंथांची रचना ही वयोवृद्ध झाल्यावर केली का? नाही ना, युवा अवस्थेतच केली ना. वयाच्या 12व्या वर्षीपासून त्यांनी ग्रंथांची स्थापना, ग्रंथ लिहून काढले. श्रीमणाचे श्लोक है ना, श्रीमणाचे श्लोक, श्री दासबोध, श्री सद्गुरुचरित्र, असे सगळे ग्रंथ लिहून काढले ना त्यांनी. तसंच मनुष्य जातीला सुद्धा उपासना करायची, भगवंताची पूजा करायची, ही वय लहान असतानाच करायला पाहिजे. वय वृद्ध झालं नंतर, 50च्या नंतर, 40च्या नंतर ना उपासना, देवधर्म हे करणं चुकीचं आहे, करायला नाही पाहिजे. पण ऐकत नाहीत लोक. मग असंच त्या आजीचा विषय चालला होता ना आपला, मी दुसरीकडे चालले. तर मग विषयाने विषय वाढतात आणि माणूस काय विचार करतो, विचार करत करत दुसरीकडे जातो. असं झालं आहे माझं. मग त्या आजी काय जातच नव्हत्या. मुलं मोठी झाल्यावर सुनेची मग जाईन, असं करेन, तसं करेन. आणि बैठकीमध्ये ना घर बार सगळं जात होतं. छोटं ते बाळ होतं ना, ते पण बालभक्तीला जात होतं, विचार करा हे ना. पण आजीला काय बैठकीमध्ये जायला जमत नव्हतं म्हणजे जायची इच्छा होत नाही. सगळं आहे चांगलं असल्यावर माणसाला कसं आहे, भगवंताची आठवण होत नाही, दुःखामध्ये आठवण काढतं माणूस. सगळं वेळेला भेटलं ना, माणसाला काय होतं, भगवंताला विसरून जातो. काही लोक जे खरंच उपासना करतात, जे खरंच भगवंताच्याशी एकरूप आहे, ते खरं तर दुःखापेक्षा जास्त सुखामध्येच आठवण काढतात है ना, बरोबर. कारण त्यांची उपासना काय असते, उत्तमाची असते. ज्यांची उपासना उत्तमाची आहे ते भगवंताला सुखामध्येच आठवण काढतात है ना. मग आजीबाईचा विषय चालला होता ना आपला. मग आजीबाई काय जाईन, नंतरनं पार त्यांचं वय झालं, पार मरायला टेकल्या. तुम्हाला सांगते, आजी झाल्या किती, 80-85 वयाच्या झाल्या आजी. पण आजी काय सद्गुरूंच्या बैठकीमध्ये गेल्या नाही. शेवटी ॲडमिट झाल्या दवाखान्यामध्ये. आणि नंतरनं त्यांना श्वास घ्यायला त्रास झाला. नंतरनं त्यांची खूप जीवाची तडजोड. निदान घरात बसून तरी त्यांनी स्मरण केलं असतं ना.
तर एवढा त्यांच्या जीवाचे हाल अपेक्षा झाली नसती. मग नंतर ना शेवटी त्या काय आजी त्यांच्या मनामध्ये आलं नाही की मला बैठकीत घेऊन जावं, कारण त्यांना कसं ज्ञान प्राप्तच नाही. अज्ञानी लोक आहेत जे उपासनेत नाहीत, त्यांना कसं असते ज्ञान प्राप्त नसते. त्यामुळे त्यांची अब्द होते, त्यांना कळत नाही की त्यांना वाटतं मी खरंच आजारी, मी खरंच वय झाले म्हणून, मी आजारी पडली म्हणून, असं तसं ह्या गोष्टी सगळ्या त्यांना वाटतात. म्हणून असं विचार करतो माणूस. मग शेवटी घरातल्या सगळ्या त्यांचे दोघं तिघं मुलं होते, सुना होत्या. मग त्यांनी सगळ्यांनी काय केलं, 4 व्हीलर आणली आणि आजीला उचललं. तिचा जीव आहे ना अडकला होता. खरं तर तिचा असा जीव अडकला ना, तिचा जीव अडकलेला बघून आहे ना त्यांच्या मुलांना ना खूप त्रास व्हायला लागला की आजीचा जीव पण जाईने आणि नीट पण होईने, काय चाललं तरी काय. मग जे उपासनात जात होते, जे उपासनेत होते, जे त्यांची मुलं सगळे उपासनेत होते ना, है ना, स्मरणामध्ये होते, सद्गुरूंच्या बैठकीमध्ये जात होते ते, है ना, त्यांच्या सुना पण, त्यांचे नातू पण. फक्त आजीनीच का नाही सद्गुरूला नुसती काय केली, आशा दाखवली, मी आज येते, मी उद्या येते, असं करत करत 85 वय झालं, पण आजी काय जायला तयार नाही, नाव घ्यायला पण तयार नाही. पण त्यांच्या मुलांना समजलं आणि त्यांनी काय केलं, त्यांची गाडी बोलवली आणि आजीला उचललं. आणि तो होता बैठकीचाच दिवस. आणि आजीला नेऊन काय केलं, बैठकीमध्ये नेऊन तिला बसवलं, कारण तिचं लय हाल व्हायला लागलं. त्यांच्या मुलांना समजलं की आजीचा जीव अडकलेला आहे, आता बैठकीत गेल्यावर स्वारी याची तोडगा करणार. जसं बैठकीमध्ये ती बसली, एक समास झाला, दुसरा काय थोडाफार त्यांच्या कानावर जसं पडलं की नाही सद्गुरूंचं, की आजींचा जीव काय झाला, गेला, मोक्ष भेटला आजींना. काय भेटला, बैठकीमध्ये मरण येणं म्हणजे काहीतरी मागच्या जन्मीची त्यांची आहे ना शिलकी असणार आहे. प्रत्येकाला असं मरण येत नाही, है ना. आपण मागच्या जन्मी खूप पाप केलेलं असते, है ना, म्हणून आपल्याला ह्या जन्मी पण थोडंफार दुःख दिलेलंच असते देवाने. ज्यांनी मागच्या जन्मांची ज्यांची उपासना उत्तमाची असते ना, त्यांचा ह्या जन्मी तर स्वारी काय करणार आहेत, उत्तमच करणार आहे आणि त्यांना नक्की मोक्ष भेटणार आहे. आणि स्वारींना पण आपण त्या उपासनेमध्ये नव्हते, काही असं नका, पण त्यांचं तिथंच जीवाची त्यांच्या सुटका झाली. आणि बैठकीचं एवढं महत्त्व, एक क्षणामध्ये त्यांचं तिथं थोडंफार त्यांच्या कानावर जे सद्गुरूंचे जे पण तिथं श्रवण त्यांनी केलं, तेवढ्या श्रवणाने त्यांचा जीव काय झाला, मुक्त झाला आणि डायरेक्ट कुठं गेला, मोक्षाकडे गेल्या. है ना, किती महत्त्व आहे बघा आपल्या स्वारींचं, म्हणजे फार महत्त्व आहे, समजून घ्या. ठीक आहे. अशा प्रकारे हा व्हिडिओ मी इथंच एंड करते आणि ज्यांना याची गरज आहे हा व्हिडिओ तुम्ही नक्की त्यांना शेअर करा. जय सद्गुरू.